MSPM ग्रुप, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडल चंद्रपुर, 1995 से शिक्षा के क्षेत्र में कार्यरत। अब 2019 से सौम्या करियर इंस्टीट्यूट के माध्यम से आकांक्षी डॉक्टरों और इंजीनियरों की मदद कर रहे हैं। 100% सफल ट्रैक रिकॉर्ड के साथ अब तक 30,000 से अधिक छात्रों को गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान कर चुके हैं। 200 से अधिक मेडिकल छात्रों और 350 इंजीनियरिंग छात्रों को भारत के सबसे प्रतिष्ठित मेडिकल और इंजीनियरिंग कॉलेजों में प्रवेश मिला है। सौम्या करियर इंस्टीट्यूट, निवासीय और अनिवासीय छात्रों के लिए प्रवेश शुरू। सीमित सीटें, उचित शुल्क। संपर्क करें 92715 26128 या 91689 01429। पता सौम्या कैंपस, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर। आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। शनिवार दिनांक 8 अप्रैल 2023 को शारदा महादेवराव इंगोले और अनिरुद्ध महादेवराव इंगोले ने चंद्रपुर में एक पत्र परिषद ली, जिसमें उन्होंने कहा कि राउत देसी दारू दुकान बंगाली कैंप चंद्रपुर के 3 सहधारक रेखा राउत, सीमा राउत और शारदा इंगोले थे, लेकिन अतिरिक्त 2 सहधारक यानी रेखा राउत और सीमा राउत ने शिकायतकर्ता शारदा इंगोले के बनावटी हस्ताक्षर बनाकर दुकान चालू की है, साथ ही उस पर कब्जा भी जमा लिया। इसकी शिकायत उन्होंने चंद्रपुर के सभी उच्च थानों में की है, लेकिन उस पर कोई कार्रवाई नहीं की गई। इसलिए आज भी राज्य उत्पादन शुल्क विभाग के आशीर्वाद से वो मुक्त रूप से दुकान चला रहे हैं। इसलिए उन्होंने इस पत्रकार परिषद के माध्यम से अतिरिक्त सहधारकों पर कार्रवाई की मांग की है, साथ ही उचित न्याय करने की भी मांग की गई है। माझ्यावर अन्याय होत आहे आणि ते म्हणजे दुकानात राहून आणि नाही राहून काय करतात एक वेळ त्यांना तर असे गुन्हेगार लोक आहे कब्जा करून बसलेले आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुमची मदत पाहिजे आहे, मला मदत करा। नाही होत तसं दुकान बंद पाहिजे। तुम्ही सांगा सर। माझं नाव अनिरुद्ध महादेवराव इंगोले। माझी आई सौ शारदा महादेवराव इंगोले ही CL3/104 ची सहधारक आहे, परंतु हायकोर्टाचा 2014चा आदेश असताना सुद्धा आमचे दोघे सहधारकांनी माझ्या आईची खोटी सही करून दुकान चालू केलं व त्यावर कब्जा केलेला आहे। 25 डिसेंबर 2021 पासून दुकान चालू आहे आणि या गोष्टीची तक्रार आम्ही एक्साइज ऑफिस, पोलीस स्टेशन, रामनगर इथे केली असता त्यांच्यावर गंभीर गुन्हे 420, 467, 468, 471 आणि 34 असे गुन्हे दाखल असल्यावर सुद्धा आता तर पोलिसांनी त्यांच्या विरोधात पुराव्यासकट चार्जशीट सुद्धा दाखल केलेली आहे। वेळोवेळी ॲप्लिकेशन, तक्रार, प्रत्यक्ष भेट एक्साइज ऑफिसला देऊन सुद्धा काहीच कारवाई होत नाही आहे। मी प्रत्येक डॉक्युमेंट्स दिलेले आहे पत्रकार बांधवांना आणि यावर्षी सुद्धा दुकान रिन्युअल न होता तात्पुरत्या स्वरूपात पुन्हा चालू आहे, जेव्हा की आम्ही या 31 तारखेला आपला विरोध पुराव्यासकट दर्शवला होता, प्रत्यक्ष दर्शवला होता, परंतु माहीत नाही हे हायकोर्टाचे नियम किंवा हायकोर्टाची अवहेलना करून, कायद्याची अवहेलना करून कोणाचं हित साध्य करत आहे आणि आमच्यावर होत असलेला हा अन्याय कलेक्टर साहेबांनी याची व्यक्तिशः चौकशी करावी आणि दुकान तात्काळ बंद करावं। तो तसा त्यांचाच आदेश आहे, लेखी आमच्याकडे आहे आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा। कारण माझी आई सिनियर सिटीजन आहे, अनेक व्याधीग्रस्त आहे, तिची तब्येत या गोष्टीमुळं बिलकुल ठीक नाही आहे। आमच्या घरचं मानसिक वातावरण खूप खराब होऊन गेलेलं आहे, कृपा करून मदत करावी। हे कोणी केलं पूर्ण? हे जे आमचे भागीदार आहेत। बघा साहेब, सगळ्यात अगोदर कमिशनर साहेबांकडे आम्ही जे अर्ज केलेला होता तो आमचा टाईमबार झाला। त्याचे कारण मी सांगितले कशा प्रकारे टाईमबार झाला, त्याला कशा प्रकारे प्रयत्न केले गेले, तो एक टाईमबार झाला। त्यानंतर एक नियम असा असते की मंत्री साहेबांकडे द्यावं लागते, तर आम्ही मंत्री साहेबांकडे अपील केली आहे। तेव्हापर्यंत आमची अपील आहे कलेक्टर साहेबांना की हे प्रकरण थांबवून दुकान बंद ठेवावे, तात्काळ बंद करावे आणि जेही काही सहभागी असतील डिपार्टमेंटचे लोक किंवा त्यांना मदत करणारे लोक त्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी कायद्यानुसार। कारण 16 महिने झालेले आहे साहेब, आत्तापर्यंत पैसा तर दूर ते काहीच होत नाही आहे आणि त्यांना माहीत होतं हे काही करू शकत नाही आणि होतही तेच आहे, आम्ही काहीच करू शकत नाही। आम्ही हतबल झालो आहे, म्हणून आम्हाला पत्रकारांचा आधार हवा आहे साहेब। राज्य उत्पन्न तक्रार देऊन तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, तक्रारच आहे, आत्तापर्यंत त्याचं निवारण झालंच नाही आहे।
कुठेच होत नाही. पहिल्या दिवशीपासूनच आमची तक्रार आहे की यांनी असं केलं, यांनी असं केलं, परंतु कायद्याला तर डावलूनच दिला. मी दिलेला आहे 20 ऑगस्ट 1996चा क्लिअर मेन्शन आहे गव्हर्नमेंट GR मध्ये की अनुव्यक्तीमध्ये वारसदारांमध्ये वाद असताना तत्काळ बंद करावी, पॅरेग्राफ नंबर 10 मध्ये. आणि इथे अनुव्यक्तीमध्ये नाव आहे, हायकोर्टाने ते नाव दिलेलं आहे आणि त्या व्यक्तीची फ्रॉड झालेला आहे. पोलीस FIR झाली, पुराव्यासकट चार्जशीट दाखल झाली, तरी सुद्धा कारवाई एक्साईज ऑफिसतर्फे काही त्यांच्या परीनं काही होत नाहीये. आणि दुकान त्यांना आणि त्यांच्या मध्यस्थांना चालू करण्याची तात्पुरती का नसो. मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवली आहे मान्य, तशाच प्रकारे चालू आहे. आणि पुन्हा त्यांचं हेच म्हणणं आहे की तारीख होईल, कलेक्टर साहेब निर्णय घेईल, मग आपण पाहू, पण दुकान चालू. तात्काळ दुकान बंद करण्यात यावं आणि याची सखोल चौकशी करण्यात यावं. सौम्या करियर इंस्टीट्यूट में एडमिशन मत लीजिए अगर आपको ये सभी सुविधाएं किसी अन्य स्थान में मिलती है. टॉप IITian फैकल्टी, 200 कंप्यूटर का लैब, 4 एकड़ का खुद का कैंपस, खुद का जूनियर कॉलेज, संस्थान और छात्रावास भवन, 500 छात्रों के लिए घरेलू भोजन के साथ छात्रावास सुविधा, 24 घंटे सर्वोत्तम चिकित्सा और सुरक्षा व्यवस्था, गैर आवासीय छात्रों के लिए बस सुविधा. हम अपने नीट, JEE और MHT CET कक्षाओं के साथ डॉक्टर और इंजीनियर्स भी बनाते हैं. सौम्या करियर इंस्टीट्यूट, सीमित सीटें, उचित शुल्क. संपर्क करें 92715 26128 या 91689 01429. पता सौम्या कैंपस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर. शैक्षणिक क्रांतीचा अनुभव घेण्यासाठी या सेंट मायकल इंग्लिश स्कूल चंद्रपूर. शैक्षणिक उत्कृष्टता, सह अभ्यासक्रम आणि कलागुणांचा अप्रतिम समतोल असलेली ISO प्रमाणित CBSE आणि स्टेट बोर्ड शाळा. वर्ग नर्सरी ते 10वी. अनुभवी व समर्पित शिक्षक आणि कर्मचारी. दरवर्षी 100% 10वी बोर्डाचे निकाल. सर्व सुविधायुक्त डिजिटल क्लासरूम, प्रशस्त शाळा इमारत आणि परिसर. सर्व सुविधायुक्त संगणक लॅब, विज्ञान व गणित प्रयोगशाळा आणि लायब्ररी. भव्य क्रीडांगण आणि शाळेचा सुंदर बगीचा. CCTV कॅमेऱ्यांसह अग्नी सुरक्षा यंत्र आणि RO पाण्याची सुविधा. सत्र 2023 ते 24 साठी प्रवेश सुरू. सेंट मायकल इंग्लिश स्कूल, नगीनाबाग, मिशन कंपाउंड, चंद्रपुर. बिगर 7/12 क्षेत्रीय संगठन के विदर्भा अध्यक्ष नंदू गावंडे ने नागपुर में एक पत्र परिषद का आयोजन किया था, जिसमें उन्होंने कहा कि बिगर 7/12 क्षेत्रीय संगठन के प्रेरणा जगदीश कुमार इंगले अनुसूचित जनजाति के फोसपर्दी समुदाय के न्याय अधिकार के लिए हमेशा तत्पर रहते हैं. इसलिए यवतमाल जिले के कलांबा तालुक के फोसपर्दी समाज कामिनी चौहान सहित सैकड़ों कार्यकर्ता नागपुर पहुंचे और जगदीश कुमार इंगले से मुलाकात कर वन विभाग के परेशानी के बारे में बताया. फोसपर्दी समुदाय के न्याय की मांग को लेकर देवेंद्र जी फडणवीस को बयान देकर पत्रकार वार्ता का आयोजन किया गया. फोसपर्दी समुदाय की जमीन पर खेती करने के लिए वन विभाग द्वारा उत्पीड़न बर्दाश्त तो नहीं किया जाएगा. वन विभाग को इसकी सुध लेना चाहिए. ये चेतावनी प्रेस कॉन्फ्रेंस में दी गई. उन्होंने आगे कहा कि सर्वप्रथम स्वैच्छिक सेवानिवृत्ति के आदेश को निरस्त कर बहाली की अनुमति दी जाए. साथ ही उन्होंने कहा कि वे श्रम मंत्री से मिलकर कृष्णकांत उर्फ गोपाल जबर को तत्काल सेवा में शामिल करने की मांग की. इस पत्र सम्मेलन में बिगर 7/12 क्षेत्रीय संगठन के विदर्भ अध्यक्ष नंदूभाऊ गावंडे, वाशिम जिला अध्यक्ष गजानन वानखेड़े, नाना सोनूने सहित मानवाधिकार राष्ट्रीय सुरक्षा बलों के कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर रेखा रन बावले, चरण चौहान, आलेश घोसले, सारंग चौहान, जीवन चौहान, संजूबाई पवार, राजेश पवार, राम चौहान, विनोद घोसले, सकीला घोसले के साथ अशोक पाटिल, कृष्णकांत उर्फ गोपाल जवार आदि मौजूद थे. इकडे जी आज तुम्ही पत्रकार परिषद कशा करता घेतली, काय तुमचा विषय आहे? आज बिगर 7/12 शेतकरी संघटनेच्या वतीनं आज प्रामुख्याने पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की सन 2023चा खरीप हंगाम सुरू होणार आहे. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी आमचे भाष्य भारतीय समाजाचे लोक दरवर्षीची जमीन मशागत करून पेरणी करतात. ती जमिनीची मशागत करण्याकरिता गेले असता आमच्या कळंब येथील भाष्य भारतीय समाजाला वन विभागाकडून फार दादागिरी करण्यात आली. म्हणजे दरवर्षी जमीन पेरत होते, त्यांचं जीवनाचं साधन आहे, ते दरवर्षी करून त्याच्या जीवनावश्यक जिनिसाची पेरणी करतात. परंतु यावर्षी मशागत करण्याच्या अगोदरच त्यांना अर्थात दरवर्षी धमकी देतात. परंतु आता संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे थोडंसं संविधानात्मक मार्गाने आमचा पाठपुरावा सुरू असल्यामुळं
जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होणार नाही कुठून तरी तोपर्यंत यांना अडथळे आणू नका, अशा पद्धतीचं एक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारपर्यंत मेसेज गेला पाहिजे, त्याच्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय. तुम्ही यापूर्वी गडकरी साहेबांना भेटले होते याच विषयावर, गडकरी साहेबांचं काय उत्तर होतं, काय संवाद झाला होता? नितीन गडकरी साहेब हे महाराष्ट्राचे खूप मोठे नेते आहेत, त्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि आता आहेत बी. त्यांना सांगितले की बाबा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018ला सर्वांसाठी घरे 2022चं धोरण त्यांनी घोषित केलं. मग 2024ला सर्वांसाठी शेती 2024चं धोरण घोषित करून शेतीच्या अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी धोरण घ्या. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा बोललो, देवेंद्र फडणवीस साहेबांना बोलू, परंतु तुम्ही नितीन गडकरी जरी यात केंद्राचे मंत्री असले परंतु सामान्य माणसाच्या विचाराशी त्यांची नाळ आहे, त्याच्यामुळे त्यांना विनंती केली मी. परंतु त्यांच्या कार्यालयातून सांगितले की एप्रिल महिन्या म्हणजे बुद्ध जयंतीच्या नंतरच मला वेळ भेटला नाही, असं काही नकारात्मक बोलले नाही साहेब. कार्यालयातून पॉझिटिव्ह आला आपल्याला, परंतु बुद्ध जयंतीच्या नंतर आम्ही तुम्हाला वेळ वगैरे देऊ. माझं जरी येणं झालं नाही तर मी VC म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सवर व्यवस्था करून तिथं उपस्थिती दर्शवेल म्हणत गडकरी. तुमची मागणी काय आहे की या संदर्भात धोरण आखावं? नाही, सरकारनं धोरण ठरवायला पाहिजे त्याच्यामध्ये. आता जोपर्यंत सरकार धोरण ठरवणार आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, अशाच पद्धतीची आंदोलनात्मक भूमिका घेऊन आपल्याच यवतमाळ जिल्ह्याच्या काही समस्या घेऊन आम्ही तिथे गेलो. तर सर्वांसाठी घरे 2022चं धोरण घोषित झालं ना, आणि 2011 पूर्वीचे निवासी अतिक्रमण नियमानुकूल करा असा शासन निर्णय निर्गमित झाला साहेब मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस. या संदर्भातील धोरण निश्चित झालं ना, शासन निर्णय निर्गमित त्याच्या अंमलबजावणी सुरू आहे. शेतीचा आता विचाराधीन आहे, शेतीच्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी अजून काही निर्णय घेतलेला नाही, त्यांनी निर्णय घेतला पाहिजे, याच्यासाठी आता मागणी सुरू आहे आमची. सौम्या करियर इंस्टीट्यूट 100% सफलता का ट्रैक रिकॉर्ड। पिछले साल 14 से अधिक छात्रों को प्रतिष्ठित मेडिकल और इंजीनियरिंग कॉलेजों में प्रवेश मिला, जैसे IIT खड़गपुर, जलगांव मेडिकल, पुणे, नागपुर, औरंगाबाद, वर्धा और सांगली। हमारे छात्र मंथन सवई का MBBS में गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जलगांव के लिए चयन हुआ और मीत मेश्राम ने एरोस्पेस इंजीनियरिंग के लिए IIT खड़गपुर में प्रवेश पाकर सफलता हासिल की। हमें सौम्या करियर इंस्टीट्यूट में सर्वोत्तम शिक्षण और प्रैक्टिकल प्रशिक्षण मिल रहा है। सौम्या करियर ऑफ इंस्टीट्यूट में बेस्ट पढ़ाई, सांस्कृतिक और खेल की सुविधाएं मिलती है। हम यहाँ अपने शिक्षकों से कभी भी कोई भी शंका या सवाल कर सकते हैं और वे हमें हमेशा समाधान देने के लिए तैयार रहते हैं। आपका बच्चा हमारी अगली सफलता की कहानी बन सकता है। सौम्या करियर इंस्टीट्यूट, सीमित सीटें, उचित शुल्क। संपर्क करें 92715 26128 या 91689 01429। पता सौम्या कैंपस, आकाशवाणी रोड, वडगाव वार्ड, चंद्रपूर। आपली बँक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, शेतकऱ्यांची बँक, शेतमजुरांची बँक, महिलांची बँक, युवकांची बँक, जिव्हाळ्यांची बँक, आपल्या सर्वांची बँक। एकूण 82 शाखा व 11 पे ऑफिसेस, 5000 कोटी खेळते भांडवलाकडे वाटचाल। सुरक्षित ठेवी, त्वरित कर्ज, ठेवीवर आकर्षित व्याजदर, लॉकर सुविधा, NEFT, RTGS, IMPS, इनवर्ड अँड ECS सुविधा, CTS, CLG, PFMS मार्फत लाभ, ATM, SMS अलर्ट व मोबाईल ATM व्हॅन। PM सुरक्षा विमा व जीवन ज्योती विमा योजना। 20 मिनिटात सोने तारण कर्ज अल्प व्याजदरात। शेती व्यवसायाकरिता सर्व प्रकारचे कर्ज, व्यवसायाकरिता कॅश क्रेडिट व प्रॉपर्टी मॉर्टगेज कर्ज, पगारदार महिलाकरिता विशेष कर्ज योजना। बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अल्प व्याजदरात त्वरित कर्ज, छोट्या व्यावसायिकांना त्वरित 50,000 कर्ज उपलब्ध। FPC आणि FPO अंतर्गत कॅश क्रेडिट कर्ज योजना, नाबार्ड पुरस्कृत योजना आणि इतर सर्व शासकीय योजनांसह खूप काही। आजच जवळच्या शाखेत भेट देऊन कर्ज योजनांचा लाभ घ्या। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर। सर्वांसाठी पूर्ण फॅशन मॉल, सर्व वयोगटातील अपवादात्मक श्रेणी, विस्तृत व्हरायटी, श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, सिनी तारका रिंकू राजगुरू सोबत 18 ऑक्टोबर रोजी शुभारंभ। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल आपल्या चंद्रपूर मध्ये। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, वेडिंग कलेक्शन्स, ब्राइडल लेहंगास, साडीज, चुड़ीदार, ड्रेस मटेरियल्स, वेस्टर्न वेयर, किड्स वेयर, मेन्स वेयर,
18 ऑक्टोबर रोजी महाशुभारंभ श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, कस्तुरबा रोड, चंद्रपूर, महाराष्ट्र। महात्मा ज्योतिबा फुले भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती के उपलक्ष्य में स्थानीय न्यू इंग्लिश हाई स्कूल मैदान में विभिन्न संगठनों द्वारा 4 दिवसीय बहुजन समाज पूर्व कार्यक्रम आयोजित किया गया। इस कार्यक्रम का उद्घाटन 11 अप्रैल को और समापन 14 अप्रैल को इंडियन आइडल फेम साली कांबले के गायन के साथ होगा। चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघ में आयोजित पत्रकार परिषद में स्वागता अध्यक्ष डॉक्टर दिलीप कांबले, अध्यक्ष संजय घाटे, कार्यकारी अध्यक्ष ईसा दास भटके, नंदू नागरकर, कोमल खोबरागड़े और अन्य सदस्यों ने ये जानकारी दी। कार्यक्रम की शुरुआत 11 अप्रैल को सुबह 8 बजे बहुजन समता रैली से होगी। शाम 6 बजे राज्य के पूर्वी ऊर्जा मंत्री नितिन राउत, कलेक्टर विनय गौड़ा, पुलिस अधीक्षक रविंद्र सिंह परदेशी, CTPS के मुख्य अभियंता पंकज सपाटे, किशोर मानकर, रेजिडेंट डिप्टी कलेक्टर विशाल मेश्राम, महावितरण के अधीक्षण अभियंता संध्या चुबांडे के साथ समता पर्व का उद्घाटन करेंगे। इस 4 दिवसीय कार्यक्रम में कन्हैया कुमार, दिल्ली सरकार के पूर्व मंत्री राजेंद्र पाल गौतम, प्रसिद्ध विचारक ऋषिकेश कांबले प्रबोधन करने वाले हैं। 12 अप्रैल को नागालैंड से IPS अधिकारी संदीप तामगाडगे, सुषमा अंधारे, शेख सुभान अली, तमिलनाडु से OBC अम्बेडकरी नेते करुणानिधि विभिन्न विषयों पर मार्गदर्शन करेंगे। 13 अप्रैल को पूर्व मंत्री छगन भुजबल, IPS मिलिंद डुम्बुरे की मुख्य उपस्थिति में पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड, डॉक्टर लक्ष्मण यादव मार्गदर्शन करेंगे। 14 अप्रैल को IAS हर्षदीप कांबले, IAS विजय वाघमारे, वर्धा अधीक्षक अभियंता अशोक सावंत सहित अमरावती की डॉक्टर कमलाकर, पायरस इंजीनियर प्रदीप डोबले मार्गदर्शन करेंगे। चारों दिन शाम को चंद्रपुर आइडल आयोजित की जाएगी और चंद्रपुर आइडल के विजेता की घोषणा 14 अप्रैल को अंतिम दौर में की जाएगी। इस कार्यक्रम में समाज के विभिन्न क्षेत्रों में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले गणमान्य व्यक्तियों को बहुजन रत्न पुरस्कार दिया जाएगा। इसमें गजानन गावंडे, शोभाताई पोटदुखे, पुरुषोत्तम सातपुते, बबन राव फंड, खुशाल तेलंग, नरेन गेडाम, किशोर पोतनवार, हीराचंद बोरकोटे, प्रफुल्ल देवगढ़े, सुभाष चंदे, डॉक्टर प्रतिभा वाघमारे, अशोक सावंत का नाम बहुजन रत्न सत्कार मूर्तियों में से है। दिलीप कांबळे बहुजन समता पर्व आयोजन समितीचा मुख्य संयोजक आहे। 11 एप्रिल महात्मा फुलेची जयंती ते 14 एप्रिल म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, या निमित्तानं आम्ही बहुजन समता पर्व नावाचा मोठा कार्यक्रम चंदा क्लब ग्राउंडच्या समोर जनता न्यू इंग्लिश हायस्कूल ग्राउंड इथे आम्ही आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम फुलेशाहू आंबेडकरी चळवळीचा आणि महात्मा फुल्यांच्या बाबासाहेबांच्या विचाराचा, त्यांच्या जयंतीनिमित्त तसंच विचारांचं सेलिब्रेशन व्हावं अशा रीतीनं हा प्रबोधनात्मक तथा उत्सव, त्यांच्या जयंतीचा उत्सव या निमित्तानं आम्ही साजरे करत आहोत। आम्ही 11 तारखेला 11, 12, 13ला देशभरातील मोठमोठे आंबेडकरी आणि फुलेवादी चळवळीचे लोक जे आहेत त्यांना आमंत्रित केलेले आहेत, ते आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत। आणि 14 तारखेला बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सेलिब्रेशन म्हणून आम्ही इंडियन आयडल विनर 3 2022च्या सायली कांबळे यांचा हिंदी मराठी सिनेगीत आणि बुद्ध भीमगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी चंद्रपूर वासियांना आम्ही आमच्या आयोजन समितीतर्फे विनंती करतो की या कार्यक्रमाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आम्हाला मदत करावी। सरांनी जे आव्हान केलं आहे चारही दिवसाच्या कार्यक्रमासाठी, त्यामध्ये मी एक आणखी सांगू इच्छितो की युवक वर्गांना प्रामुख्याने आकर्षित करण्यासाठी आम्ही इंडियन आयडलच्या धर्तीवर चंद्रपूर आयडल हा प्रोग्राम घेतलेला आहे। त्यामध्ये तालुक्यातून सिलेक्शन करून आम्ही या ठिकाणी समता पर्वच्या 4ही दिवशी फायनलिस्ट जे आहेत संपूर्ण जिल्ह्यामधून आम्ही चाळणी करून घेतलेले आणि चांगले गायक मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना आम्ही या 11 ते 14 एप्रिलला अंतिम फेरीसाठी निवडलेलं आहे। त्यांचं सेमीफायनल, क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि महाअंतिम फेरी ही 14 एप्रिलला होईल। त्यामुळे युवकांनी आणि युवतींनी भरभरून संख्येने या कार्यक्रमाला यावे। MSPM ग्रुप, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडल, 5 CBSE और स्टेट बोर्ड स्कूल, 1 जूनियर कॉलेज, 1 पॉलिटेक्निक कॉलेज, 1 आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज एवं नर्सिंग होम, 1 D फार्म कॉलेज, 4 ITI कॉलेज, 1 सोमया फिल्म्स और 1 24 फ्रेम फिल्म स्टूडियो, 250 शिक्षक और 300 सहायक कर्मचारी का विशाल स्टाफ 28 वर्षों से 30,000 से अधिक छात्रों को अपना उज्जवल करियर बनाने की सुविधाएं प्रदान कर रहे हैं। यह संभव हुआ है
आइकॉन ऑफ महाराष्ट्र एजुकेशन और MSPM ग्रुप के चेयरमैन श्री PS आम्बेडकर के दूरदर्शी नेतृत्व से Hard work and perseverance with the genuine and logical approach always gets you to your dream position. This is my experience and I motivate my students for the same. और आइकॉन ऑफ विदर्भ एजुकेशन तथा MSPM ग्रुप के उपाध्यक्ष श्री पीयूष आम्बेडकर के भविष्यवादी दृष्टिकोण के साथ छात्रों को भविष्य की चुनौती के लिए तैयार होना चाहिए, इसीलिए उन्हें नवीनतम तकनीक और सुविधाएं मिलनी चाहिए। यही मेरा दृष्टिकोण है। और प्रबंधन की सबसे प्रेरणादायक महिला श्रीमती अंकिता पीयूष आम्बेडकर के साथ मैं सही चीजों को सही समय पर सही जगह पर रखने में विश्वास रखती हूँ। अब हमारी नीट, JEE और MHT CET की कोचिंग हमारे 100% सफल ट्रैक रिकॉर्ड के साथ आपके बच्चे को एक सफल डॉक्टर और इंजीनियर बनने के लिए तैयार करके उनके भविष्य को संवारने के लिए तैयार है। सौमया करियर इंस्टीट्यूट, सीमित सीटें, उचित शुल्क। संपर्क करें 92715 26128 या 91689 01429। पता सौमया कैंपस, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर। Ala Hazrat Play and Public School, modern education with moral values. Admission open for session 2023-24 in nursery to grade 3. Case pattern with Quran and Diniyat. We offer moral values, quality education, digital classrooms and fun activities, limited seats. Ala Hazrat Play School near KGN Masjid, Rahmatnagar, Chandrapur. Contact 7620535751. Ala Hazrat Play School congratulates Vidarbha Best Video News Digital Channel, Parthashar Samachar, on completing 2 years successfully and giving best wishes for many years to come.